नमस्कार. कॅन ही ऑक्झिलरी तशीच वापरायला फार सोपी आहे, आणि कारण लहानपणापासून त्याचा वापर आपण करत आलोय. पण कॅनचा एक थोडासा मोठा भाऊ म्हणून जर आपण पाहायला गेलो, दॅट इज कॉल्ड एज कुड. कुडचे मूळतः 3, 4, 5 उपयोग आहेत, पण आपल्याला बोलण्याच्या दृष्टिकोनातून ज्याचा वापर सगळ्यात जास्त होता ना, तेवढंच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. काय होतं ना, कधी कधी आपण खूप सगळा फापट पसारा जमा करतो आणि नेमकं कम्युनिकेशनला काय वापरायचं त्यावेळेला मात्र आपल्याला ते आठवतच नाही. म्हणून ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला त्याच पद्धतीने दिसेल किंवा त्याच पद्धतीने सगळे व्हिडिओ मिळतील की ज्याच्यामध्ये आपल्याला बोलण्यासाठीची सगळ्यात बेस्ट युटिलिटी काय आहे ती तुम्हाला एक्सप्लेन केलेली असेल. फाईन. म्हणून इथे मी तुम्हाला फक्त पुढचे 2च महत्त्वाचे उपयोग सांगणार आहे. एक म्हणजे कॅनचा पास्ट, राईट, आणि दुसरं म्हणजे पोलाइट रिक्वेस्ट, ज्याला आपण नम्र विनंती असं म्हणतो. राईट. मागेही कॅनच्या व्हिडिओमध्ये मी बोलत असताना सांगितलं तुम्हाला की विनंती रिक्वेस्ट करण्यासाठी म्हणून आपल्यापेक्षा एजनी मोठं कोणी असेल किंवा पोलाइटली रिक्वेस्ट करायची असेल, नम्र विनंती करायची असेल, तर कॅनच्या ऐवजी आपण पुढचा वापर जास्त प्रमाणात करतो. या दोन्हींचीही आपण इथे उदाहरणं पाहणार आहोत. फाईन. बघा, कॅनचा पास्ट म्हणून एक उदाहरण पाहूया. जसं तो तिथे जाऊ शकत होता, तो तिथे जाऊ शकत होता, म्हणजे त्याची ॲबिलिटी होती तिथे जाण्याची. फाईन. पण ते भूतकाळातला आपल्याला चित्रीकरण इथं करता येईल, जसं शकत होता. इट इंडिकेट्स द पास्ट मोड ऑफ कॅन, सो वी आर युजिंग ही कुड गो देअर. आता याच्याऐवजी जर असं वाक्य असतं तो तिथे जाऊ शकला, तरीही त्या कंडिशन मध्ये उत्तर मात्र सेम राहणार, उत्तर बदलणार नाही. दिस इज अफर्मेटिव्ह फॉर्मेशन. नेगेटिव्ह वन, ही कुड नॉट गो देअर. कुड नंतर सुद्धा क्रियापदाचं पहिलंच रूप वापरायचं, लक्षात ठेवा. युजली ऑक्झिलरी मध्ये आपल्याला पहिलंच रूप वापरावं लागतं. उगे हॅवच्या रचना वगैरे काही आलं तर आपल्याला थर्ड रूप घ्यावं लागतं, अदरवाईज सगळ्या ठिकाणी फर्स्ट रूप. क्वेश्चन करत असताना कुड ही गो देअर या पद्धतीने रचना आपण करू शकतो. राईट. आता याचा सेकंड जो उपयोग आहे पोलाइट रिक्वेस्ट, त्याबद्दलचं एक उदाहरण घेऊ आणि मग आपण या सिरीजला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाऊया. फाईन. हे मी रफ करतोय, पण तुम्हाला असं वाटलं तर रिव्हर्स फॉरवर्ड करून बाकीच्या गोष्टी कंप्लीट करा. ठीक आहे. फाईन. आय विल जस्ट गो विथ पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट म्हटलं त्याच्यामध्ये कृपया हा शब्द 100% येणार. कृपया तुम्ही मला पेन देऊ शकता का? राईट. कृपया तुम्ही मला पेन देऊ शकता का? राईट. कुठलीही गोष्ट जर आपल्याला मागायची असेल तर त्या कंडिशन्स मध्ये आपण कुड रिक्वेस्ट करू शकतो. बघा, कुड यू प्लीज गिव्ह मी अ पेन. कुड यू प्लीज गिव्ह मी अ पेन. आता हे रिक्वेस्टची वाक्य ना सगळ्यांची सगळी पर्सनॅलिटीच असतात, त्याला काही अफर्मेटिव्ह वगैरे हा प्रकार काही नसतो. का बरं? कारण रिक्वेस्ट करत असताना कुडचा वापर आपल्याला पहिलेच करायचा आहे. कुड यू प्लीज गिव्ह मी अ पेन, कुड यू प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, कुड यू प्लीज हेल्प मी, कुड यू प्लीज गिव्ह मी अ की ऑफ युअर व्हेकल, कुड यू प्लीज गिव्ह मी अ मोबाईल फॉर अ मोमेंट. In this way, we can use this particular statement in a large amount. दिवसभराच्या डेली शेड्यूल मध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला विनंती म्हणून काहीतरी करायचंय ना, त्याच्यामध्ये कुडचा वापर करायला लागतो. बिनधास्त करा. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत बिनधास्तपणे तुम्ही उपयोग करणार नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळणार नाही आणि तुम्ही कम्युनिकेशन चालू करू शकणार नाही. आतापर्यंत 5वी पासून आता जे काही तुमचे एज असेल, जे कोणी व्हिडिओ पाहत आहे, या सगळ्यांनी कितीतरी वेळेस या गोष्टी शिकल्या, वापरल्या नाही म्हणून आलं नाही. मर्सिडीज ही गाडी तुमच्या दारामध्ये आणून उभी केली आणि रोज त्याला उद्बत्ती ओवाळली, ती येईल का चालवता? नाही ना.
तिला चालवून पाहावं लागेल, तिला रोडवर काढावं लागेल, त्याचं ऑपरेशनल प्रोसेस काय त्या सगळ्या पाहाव्या लागतील आपल्याला. तसंच प्रत्येक ऑक्झिलरी आणि टेन्सेसचा जो काही पार्ट तुम्ही शिकत आहात हा ग्रामर म्हणून न पाहता ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट म्हणून पहा आणि त्या माध्यमातून तुम्हाला वापर करता येत आलाच तर त्याचा सगळ्यात जास्त उपयोग. फाईन, थँक्यू व्हेरी मच.